समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज, सत्य व न्यायाचा स्रोत। आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नंदनगरी न्यूजवर आणि रहा अपडेट। अक्कलकोट तालुक्यातील सोरापाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिराचे आयोजन संपन्न। तहसील कार्यालय अक्कलकोट तसेच अक्राणी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस तसेच स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती निमित्ताने अक्कलकोट तालुक्यातील सोरापाडा येथील श्री महाकाली माता मंदिर प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रम अक्कलकोट अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सदर यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तळोदा लघिमा तिवारी, तहसीलदार अक्कलकोट विनायक घुमरे हे यावेळी उपस्थित होते। तसेच कार्यक्रमात अक्कलकोट तालुक्यातील सर्व विभाग व विभाग प्रमुख उपस्थित होते। त्यानुसार आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आदिवासी समाजाची कुलदैवत देवमोगरा माता तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच दीपप्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। सदर कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिराचे अंतर्गत एकूण 2764 लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ मंजूर करण्यात येऊन कार्यक्रमाचे ठिकाणी नागरिकांना प्रमाणपत्र व मंजूर आदेशाचे प्रतीचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रम ठिकाणी विविध विभागामार्फत स्टॉल लावण्यात आले असून प्रत्यक्ष नागरिकांना विविध योजनेची माहिती यावेळी देण्यात आली। सदर कार्यक्रम अक्कलकोट अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने तालुक्यातील विविध विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सेवा याबाबतची माहिती नागरिकांना देण्यात आली असून शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रम तालुक्यात योग्य रीतीने साजरा करण्यात आला आहे। सदर यावेळी अक्कलकोट अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी, माजी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांत अधिकारी लघिमा तिवारी, तहसीलदार विनायक घुमरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये, अप्पर तहसीलदार नितीन पाटील, पोलीस निरीक्षक अर्जुन पटले, परिवहन विभाग मोटर निरीक्षक दिवेश उबाडे, वैद्यकीय अधिकारी तृप्ती पटले, बाल विकास प्रकल्प अधिकारी डॉक्टर प्रतिभा डोबरे, उप अभियंता वीज वितरण कंपनीचे DK पाडवी, सामाजिक वनीकरण विभागाचे ललित गौडी, सामाजिक कार्यकर्ते ललित कुमार जाट, कामगार विभाग दुकाने निरीक्षक अभिषेक चोडके, वन क्षेत्रपाल अक्कलकोट खापर पांडुरंग पाटील, तालुका कृषी अधिकारी सूरज नामदास व पंचायत समिती विभागाचे करमाडे आदींसह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारीसह मोठ्या संख्येने लाभार्थी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नायब तहसीलदार तुषार चंद्राते यांनी केले। महाराजस्व अभियान समाधान शिबिर मध्ये पण मी तुम्ही सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। सर्वप्रथम मी आपले सगळे विभाग प्रमुखचा आभार व्यक्त करते की त्यांनी खूप शॉर्ट नोटीसमध्ये त्यांची स्टॉल आपले स्थानवर टाकली आहे आणि ते स्टॉल्सचे माध्यमातून सर्व नागरिकांना त्यांचा लाभ पण वाटप करत आहे। आणि मी माननीय आमदार महोदयांचा पण आभार व्यक्त करते की त्यांनी पण खूप शॉर्ट नोटीसमध्ये त्यांचा वेळ केला आणि त्यांचे वेळमुळे आणि त्यांच्या सहकार्यामुळे आज आपल्याकडे एवढे लाभार्थी आणि नागरिक पण उपस्थित झाले। बाकी मी सगळे नागरिकांचे पण ती विनंती करते की तुम्ही सगळे एकदा आपल्याकडे जे स्टॉल्स आहेत त्यांना भेटून द्या। आपले सगळे विभाग प्रमुखांनी पण जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे ते पण तुम्ही व्यवस्थित ऐकली आहे। तर तुम्हाला परत ते माहिती हवे आहे आपले विविध विभाग असतील, आपला वन विभाग असेल किंवा आपला ग्राम विकास विभाग, दुय्यम निबंधक, कोणतीही माहिती जर तुम्हाला परत हवे आहे ते तुम्ही संबंधित स्टॉलवर जाऊन ते माहिती घ्या आणि त्यानुसार तुमच्या कोणत्याही स्कीममध्ये किंवा लाभसाठी तुम्हाला अर्ज द्यायचा आहे ते पण तुम्ही अर्ज देऊ शकता। शेवटी मी परत सगळ्यांचे खूप आभार व्यक्त करते आणि माझे 2 शब्द सांगते। जय हिंद, जय महाराष्ट्र। मला माहिती आहे आपला या तालुक्यामध्ये 40% आतापर्यंत मेपिंग झाला आहे। फक्त 40
100 पैकी 40% जे मॅपिंग झालं आहे आणि त्याच्यामध्ये आमची ग्रामपंचायत मध्ये कोलवी गाव या जिल्ह्यामध्ये 1 नंबर आला आहे, म्हणून त्याचा सुद्धा आम्ही अभिनंदन करतो. दुसऱ्या क्रमांकावर उदयपूर आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर माझा गाव आहे जिल्ह्यामध्ये. कारण ते म्हणे दादा आपण 1 नंबरवर आला असतो, पण मी प्रत्येक विषय तुम्हाला विचारून घेतो, एका चुकलं तर अजून तुम्ही मला झापणार. मी सांगले तसं नाही असतो साहेब, आपला काम करावं लागतं. आणि म्हणून एसआरएच्या 2002 मध्ये ज्याचं नाव आहे, जे सूनबाई आपल्याकडे आली आहे तिच्या नावाच्या अडचणी असते, म्हणून ते बाहेरहून नाव आला तर ते सुद्धा आपल्याला मॅपिंग करून द्यावा लागतो. आणि म्हणून त्याच्या मीटिंग सुद्धा मान्य तहसीलदार साहेब मी उद्या ठेवली आहे. BLOचे मीटिंग, आमचे BLO आहे जे पक्षाने नेमलेले BLO आहे, त्यांना आम्ही बोलवलं आहे की 100% जे आपले शासनाचे BLO आहे त्यांना मदत करा आणि जेवढं आपल्याला जास्तीत जास्ती नोंदणी करता येईल ते सुद्धा नोंदणी करून घेऊ. म्हणून उद्या आम्ही 11 वाजता BLOचा सुद्धा मीटिंग ठेवली आहे. त्याच्यामध्ये तहसीलदार साहेबांना मी सांगितलं आम्ही बोलवू तेव्हा तुम्ही येऊन जायचं, कारण आम्ही तर सांगूच पण त्याचं किती महत्त्व आहे ते सुद्धा आपण ते करून घ्यायला पाहिजे. म्हणून इथे भरपूर योजना आहे, त्या योजनाचा आपण सर्व फायदा घ्या. जेवढे HOD आहे त्यांना सुद्धा माझी विनंती आहे, जे आमचे लोक आहे अजूनही या भागात शिक्षण कमी असल्या कारणाने काही लोकांना ते समजत नाही, तर त्यांना समजावून जर आपण हे सगळे ऑनलाईन प्रक्रिया आहे हे जर करून दिली तर सगळे लाभार्थी जे लाभार्थी वेगवेगळे लाभार्थी आहेत त्यांच्या सगळ्यांचा आपण फायदा करू शकतो. या महायुती सरकारने राजस्व अभियान जे निश्चित करून दिलं आज या महाराष्ट्र राज्यामध्ये, खरं म्हणजे मी बोलताना सुरुवातीला सांगायला पाहिजे होतो, पण मी विचार केला की आपण शेवट आपला महाराष्ट्र राज्याचे ज्यांच्या कार्यसरणी मी त्याच्या थोडक्यात बोलतो का जेव्हा आम्ही अजितदादांना भेटलो होतो आणि साहेब असं असं काम आहे आणि आम्हाला वेळ पाहिजे, तर त्याने आम्हाला सांगितलं 8 वाजता सकाळी या. आणि मग 8 वाजता सकाळी या. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहे आणि म्हणून आम्ही बिंदास होतो 8 वाजता. कशाला टाइम दिला आहे. मग PA मी सांगितलं काय रे साहेब आला का नाही विचार, नाही म्हणे 7:30 वाजता येऊन बसले. म्हणजे एक सांगण्याचे तात्पर्य माणूस कसं राहतो काय राहतो, म्हणजे अजितदादाच्या भारामध्ये जर आपण विचार केला तर तुम्ही सकाळी 7 वाजता सांगितलं तरी तो तुमच्यासाठी उपलब्ध होणारा असा नेता आपला मधून एक गेला, म्हणजे त्याच्या दुःख सगळ्यांना. आम्हाला तर जसं आम्ही सरकारमध्ये आहे, जेव्हा अजितदादाच्या दुर्दैवी घटना झाली तर तेव्हा आम्हाला सुद्धा सट वाटला की एक आमचा चांगला माणूस या महाराष्ट्राने गमवून दिला. जो लोकांचा 8 वाजे 7 वाजेपासून काम करणारा नेता आपला मधून गेला, म्हणून त्याच्या एक आपण सर्व इथे आले. कारण हा कार्यक्रम या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब त्यांचा वाढदिवस आहे, पण त्याच्यापेक्षा मोठा एक त्याच्याबरोबर आहे आपण एक श्रद्धांजलीचा कार्यक्रम साहेबांच्या अजितदादांच्या नावाने आपण घ्यायला पाहिजे. म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं आपले पूर्वजक जे गेले आहेत त्यांच्या आपण पूजा करतो आणि त्याच पद्धतीच्या अजितदादाच्या या पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी त्याचे प्रतिभा पूजा करून 7-8 दिवसाचा ते प्रोग्राम आहे. आणि या प्रोग्राममध्ये खास म्हणजे अजितदादा त्याच्या नावाने आपण कार्यक्रम घ्यायला पाहिजे असं म्हणून आज आपल्यामधून आपला चांगला नेता जेव्हा 7 वाजे 5 वाजे 6 वाजे उठून येणारा नेता आपल्यामधून नाही आहे, म्हणून आज अजितदादांच्या आपण कितीही कौतुक केले तर फार कमी आहे. असे आपले मान्य या राज्याच्या 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिले अजितदादा, त्यांच्या सुद्धा आपण इथे पूजा करून त्याचे अभिवादन केलं. या महाराष्ट्र राज्याच्या जे आम्ही महायुतीमध्ये काम करतो, या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबने त्यांनी सांगितलं की मी काही वाढदिवस साजरा करत नाही, पण
या महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी त्याचं आयोजन केलं, म्हणून त्यांच्या सुद्धा मी अभिनंदन करतो असं बोलले. म्हणून आपण सर्व आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसाला आपण सर्व शुभकामना देऊ आणि त्यांच्या जीवनात एक या महाराष्ट्रासाठी चांगलं काम करेल असं आपण एक अपेक्षा व्यक्त करू. या महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे साहेब असेल, देवेंद्र फडणवीस साहेब असेल, आता सुमित्रा ताई आहे, हे तिघं एक काम करतात. त्याच्यामध्ये सरकारमध्ये आम्ही एक काम करतो. या महाराष्ट्रामध्ये चांगलं काम आपल्या लोकांकडून गरीब लोकांची सेवा करण्याची आम्हाला संधी भेटली आहे. याच पद्धतीचे दरवेळेचे जिथे जिथे कार्यक्रम राहील तिथे तिथे आपण सर्व उपस्थित राहावे. सगळं एचयूने चांगला काम केलं. तहसीलदार साहेब, मला वाटत होतं का मॅडम पहिली वेळा येत आहे आणि पाऊस सुरू झाला नाही गर्दी आली तर मॅडम बोलतील असं, पण एक सगळे आम्ही सुद्धा आवाहन केलं होतं आणि सगळे ते अंगणवाडी ताई असेल, CDP असेल, आपले भारतचे अधिकारी असेल, तालुकाचे आपले पटले मॅडम असेल, सगळ्यांनी चांगली मेहनत घेतली, सगळे झाले. पण याच पद्धतीचे आपल्याला या अक्कलकुवामध्ये आपल्याला चांगलं काम करून घ्यायचे आहे. आणि काही अडचण असेल तर तुम्ही केव्हाही आम्हाला आवाज द्या, आम्ही तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध राहू. कारण काय असतो, गोष्टीसाठी माणसाला त्रास पडतो, मग आमच्याकडे आलं तर आम्ही तुम्हाला त्रास देऊ. आणि म्हणून आमच्या फोनची अपेक्षा तुम्ही रस्त्यात बघायला नाही पाहिजे साहेब, त्या लोकांना आमच्यापर्यंत येऊन द्यायचे नाही. एवढं जर तुम्ही चांगलं काम केलं तर तुमचं अभिनंदन आम्ही करू. कारण कसं असतो, एकमेकाच्या, मी जरी आमदार आहे पण आपली टीम जर चांगली राहिली तर मलाही काम करण्यामध्ये चांगला उत्सव येणार. आणि एखाद काम चोर अधिकारी असेल आणि मग आम्ही बोलणारे माणसे आहे, तो कोणी बी असेल त्याला डायरेक्ट बोलणारे माणसे आहे, वाईट लागायचे कारण नाही, चुकी आहे तर बोलणार, चांगलं काम केलं त्याचं अभिनंदन करणार. आणि म्हणून आज तर सगळे चांगलं काम करतात, म्हणून तुमचं अभिनंदन.